नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आणि ही वेळ होती सकाळची। खूप छान ऊन पडलं होतं आणि खिडकीतून पण खूप छान ऊन येऊन राहिलं होतं। आणि आता सकाळी काही आज यांनी सुट्टीच घेतली होती, यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे। तर म्हटलं चला आज शनिवार पण आहे, तर मग म्हटलं साफसफाई करावं। तर साफसफाई आता घरातली नाही करणार आहे, कारण पहिले बाहेरची करून घेतले म्हटलं, मग नंतर मग घरातली। तर बाहेरची साफसफाई काही करायची नाही। जे पोर्च आहे तिथे मला ते आपण जे कुंड्या ठेवतो की नाही, तिथली थोडी थोडी जागा खराब झाली आहे, म्हणजे खाऱ्या पाण्याने लवकरच खराब होते, त्यामुळे ती जागा मला साफ करायची होती। तर म्हणून म्हटलं मग स्वयंपाक पहिले नाही बनवावं, पहिले नाश्ता बनवून घ्यावं आणि नंतर मग उशिरा स्वयंपाक बनवला तरी चालते, नाश्ता केल्यानंतर। मग आता उपमा बनवून घेत आहे। तर यांना होते म्हटलं, यांचा शनिवार आहे तर, आणि आम्हाला पण होते, म्हणून मग छान तेल गरम करून घेतलं, जिरा मोहरीची छान फोडणी दिली। मग पहिले आलू छान शिजून घेतले, आलू टाकून घेतले, शेंगदाणे नाही टाकले आज मी यामध्ये उपम्यामध्ये। तर छान आलू शिलून घ्यायचे आणि त्याचे बारीक बारीक छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि पहिले तेलामध्ये छान ते शिजू द्यायचे। आणि त्यानंतर मग त्यामध्ये कांदे, मिरची, गोडलिंबाचा पाला हे सगळं टाकून छान फिरवून घ्यायचं आणि कांदे छान शिजेपर्यंत फिरवायचे। आता पहिले आलू शिजल्यानंतर, कारण कांदे शिजल्याशिवाय छान लागणार नाही। जर कच्चे राहिले कांदे तर ते मग खाताना चांगलं वाटत नाही, त्यामुळे कांदे छान शिजू द्यायचे। आणि त्यानंतर मग त्यामध्ये फक्त आता हळद आणि मीठच टाकणार आहे, कारण मी मिरची जास्त टाकली आहे, त्यामुळे आता काही तिखट टाकणार नाही यामध्ये। छान हळद आणि मीठ टाकून घेतलं आणि हे छान फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर मग आता मी रवा भाजून घेणार आहे यामध्ये। आज मी पहिले रवा नाही भाजला आहे, डायरेक्ट मसाल्यामध्येच आता जो काही आपण मसाला तयार केला आहे त्यामध्येच डायरेक्ट रवा घालणार आहे आणि तो भाजून घेणार आहे। असं पण केला तरी पण चालेल, पण रवा हा चांगला भाजावा लागतो। जर रवा चांगला भाजला नाही तर मग उपमा कसा आहे, हा चिकट होतो। तर छान लालसर होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं। आता हळद टाकल्यामुळे कसं आपल्याला ओळखू येणार नाही की लालसरपणा कसा आला म्हणून, परंतु जे त्याचे बारीक बारीक कण असतात का नाही, त्याचे फुटकर होतात रव्याची, मग समजायचं की रवा छान भाजला गेला आहे। आणि रवा चांगला भाजला का मी मग आता यामध्ये टमाटर नाही टाकणार आहे, तर आता दही टाकून घेणार आहे यामध्ये थोडंसं। तर पहिले पाणी गरम मांडलं आहे, उकळत ठेवलं आहे उपम्यामध्ये टाकण्यासाठी। आणि उकळलेलं पाणी टाकलं ना की खूप छान असा मोकळा मोकळा पण होतो आणि शिजायला खूप काही वेळ लागत नाही। तर आता दही टाकून घेतलं आहे, दही पण छान फिरवून घेईल, मिक्स करून घेईल। आणि मग आता पाण्याला पण उकळी आली होती, तर आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि छान पूर्णपणे फिरवून झालं की मग झाकून ठेवायचं आणि पाण्याला चांगली अशी खळखळून उकळी येऊ द्यायची। तरच रवा छान लवकर शिजतो आणि उपमा पण छान मोकळा मोकळा होतो, नाहीतर मग तो कसा असा चिकट होतो। आणि उपमा म्हटलं तर हा मोकळाच पाहिजे। आणि उपीट म्हणजे ते नाही का असं आचट, म्हणजे पाणी जास्त टाकतात आणि त्यामध्ये मग असा रवा वरून टाकतात, म्हणजे जसं आपण शिरा करतो की नाही वरून, तसं सारखं। आणि शिरा पण मोकळा छान वाटतो, असा वरलेला असा आसट शिरा नाही चांगला वाटत, आणि उपमा पण मोकळाच छान वाटतो। तर छान उपमा शिजला आहे, नाही तर सांबार टाकून घेणार आहे आणि सांबार टाकला का मग पहिले सासूबाईला देणार आहे, कारण त्यांची पण तब्येत नाही चांगली आणि आज यांची पण तब्येत नव्हती चांगली। त्यांना परवाच्या दिवशीच दवाखान्यात नेऊन आणलं आणि आता त्यांचा ताप कमी झाला तर यांना आला आहे। तर म्हणून आज काही हे ड्युटीवर गेले नाही, तर म्हटलं चला जाऊ द्या, आता नाही गेले तर नाही गेले। परंतु शनिवारी तशी मी आज दुकान उशिराच खोलते, त्यामुळे म्हटलं आता पहिले घरचे सगळे, म्हणजे कसं आहे शनिवार मी फक्त साफसफाई काढते, अदरवाईज इतर दिवशी नाही। बुधवार आणि शनिवार हे 2 दिवस काढते साफसफाईसाठी, इतर दिवशी काही मी साफसफाई करत नाही, कारण वेळच मिळत नाही। शनिवारी कसं मार्केट पूर्ण बंद राहतं, मग उशिरा पण दुकान खुललं तरी चालतं। तर असो, आणि आता उपमा झाला, आईला दिला, मी खाऊन घेतला आणि आता मला करायची होती साफसफाई। तर मी त्या दिवशी जो व्हिडिओ शेअर केला आहे, जी पेस्ट बनवली होती निंबापासनं, त्याचं जे पाणी निघालं होतं की नाही, तर या पाण्यामध्ये मी आता 2 चीक शॅम्पू किंवा कोणत्याही शॅम्पू जरी टाकल्या तरी चालेल। आणि ऑलरेडी या पाण्यामध्ये मीठ टाकून आहे, त्यामुळे आता काही टाकायची गरज नाही, फक्त पुन्हा 1 चम्मच मी मीठ टाकून घेणार आहे थोडंसं, आणि 2 चीकच्या शॅम्पू टाकल्या 50 पैसेवाल्या। आणि हे लिक्विड इतकं छान आहे की खूप कोणतंही कितीही खाऱ्या पाण्याची डाग राहू द्या, काही राहू द्या, अगदी लवकर साफ होतं। आता मी याला बाथरूम धुवायसाठी करून पाहते म्हटलं, म्हणजे स्टीलचे जे नळ वगैरे असते की नाही आपले, ते साफ होते की नाही म्हणून पाहू म्हटलं आता पहिले। आणि बाहेर जे आता मी साफसफाई करणार आहे तिथे मी
व्हाईट कॅट ही लिक्विड येते आणि ते खूप स्ट्रॉंग असते, तेच वापरणार आहे. ते कसंही थोडं जरी टाकलं तरी त्याने लवकर खारेपणाचे सगळे डाग निघून जातात. परंतु बघू आता कोणतं स्ट्रॉंग आहे. तर बघा या पद्धतीने ना सगळे खारेपणाचे डाग पडले, जे आपण कुंड्या ठेवतो की नाही त्यामुळे. आणि कुंड्याच्या खाली जरी प्लेट ठेवली तरी त्या प्लेटला पण पूर्ण चिला चढतो, हिरवी हिरवी प्लेट होऊन जाते आणि असे सगळे डाग पडतात. तर म्हणून मग मी प्लेटा पण लवकर खराब होऊन जातात. म्हणजे इतकं खारं पाणी आहे, खूप क्षार आहे पाण्यामध्ये की कोणतीच वस्तू टिकत नाही. सगळं जे स्टीलची हे जी ग्रिल लावली आहे का नाही ते पण खराब झाली आहे खालून खालून. वरून नाही झाली आहे पण खालून खालून झालीच आहे. कारण आपण रोज पोर्चमध्ये पाणी मारतो, अंगणामध्ये पाणी मारतो, त्याने कशी ही ग्रिल पण थोडी थोडी खराब झाली आहे. वरून नाही झाली. वरून कारण सारखं पुसत असतं आणि खालूनही पुसलं तरी पण ते कसं घासल्याशिवाय मग खाऱ्या पाण्याचे डाग निघत नाही त्यामुळे. आणि यावेळेस कसे जास्तच डाग पडले आहे, कारण एवढ्यामध्ये मी लक्षच दिलं नाही. माझी काही तब्येत चांगली नव्हती त्यामुळे मी काही लक्षच दिलं नाही साफसफाईकडे. थोडंसं आपली तब्येत जर चांगली राहिली तर कोणतेही काम करण्यामध्ये ना खूप छान वाटतं. आणि जर तब्येत थोडी जरी खराब झाली तर मग असं वाटतं का जाऊ दे, नाही काम केलं तरी चालते, पण पहिले आपली तब्येत जपायला पाहिजे. आणि एवढ्या साऱ्या घराचं काम म्हटलं की काम करायचं आणि पुन्हा दुकानात जायचं आणि तिकडून आल्यावर पुन्हा कामच होतं सगळं. त्यामुळे मग कसं थकायला होऊन जातं. म्हणून मग मी एवढ्यातनं लक्षच दिलं नाही. तर बघा किती सारे हे चिला चढून गेला पायरीला एक खालच्या आणि सगळे खाऱ्या पाण्याचे डाग पडून गेले. नाहीतर इतकं अजूनपर्यंत इतकं खराब झाली नाही टाईल्स. म्हणजे पायऱ्याची जी टाईल्स आहे ते इतकी खराब कधीच झाली नव्हती, पण यावेळेस ना जास्तच खराब होऊन गेली. आणि हे आहे व्हाईट कॅट लिक्विड. हे ना थोडं जरी टाकलं आणि खराट्याने फिरवून घेतलं ना तरी पूर्ण निघून जाते. पण त्याआधी पहिले पाणी मारून घ्यायचं आणि त्यानंतर मग हे लिक्विड टाकायचं. आणि मग खराट्याने राव किंवा घासणीने राव छान फिरवून, घासणीने जरी घासलं तरी चालतं. पण हे खूप स्ट्रॉंग आहे. नाकाला रुमाल बांधावं लागते किंवा हातामध्ये हँडग्लोव्ज घातले तरी चालते. परंतु आता मला सवय होऊन गेली तर मी काही घालत पण नाही आणि नाकाला रुमाल पण बांधत नाही. जर बाथरूममध्ये जर आपण वापरायला गेलो ना तर म्हणजे बाथरूममध्ये जर वापरायचं असेल तर नाकाला नक्की बांधावंच लागतं. कारण कसं आहे, बाथरूममध्ये काही खिडक्या नसतात एवढ्या, मग त्याचा जो वास असतो तो पूर्ण बाथरूममध्ये फैलून जातो. आणि बाहेर कसं मोकळं असल्यामुळे सगळीकडे त्याची हवा पसरून जाते, त्यामुळे नाकाला काही तेवढा त्रास होत नाही. परंतु बाथरूममध्ये वापरायचं असल्यास नाकाला बांधून घ्यायचं, हँडग्लोव्ज घालायचे आणि नंतरच वापरायचं. खूपच स्ट्रॉंग आहे. आणि बघा थोडं थोडं जरी टाकलं ना तरी पण पूर्ण डाग निघून गेले. परंतु हे टाकल्यानंतर मग खराट्याने छान घासून टाकलं आणि पुन्हा वरून घासणीने पण घासलं आणि मग घासल्यानंतर मग बोरिंग लावली आणि पुन्हा पूर्णपणे छान पाणी मारून घेतलं आणि छान डाग निघाले होते. फक्त खालच्या पायरीचे जे आहे ना ते थोडे डाग राहिलेच होते एवढं घासून सुद्धा. तर मग जे मी लिक्विड तयार केलं होतं ते लिक्विड मध्ये थोडंसं व्हिनेगर आणि पुन्हा थोडं मीठ टाकलं आणि त्याने पुन्हा मी घासलं. त्याने ना एकदम छान चकाचकच होऊन गेली. म्हणजे खूप स्ट्रॉंग लिक्विड बनलं आहे ते. मी जे घरी बनवलं ना ते खूप स्ट्रॉंग बनलं आहे. आता छान बोरिंग लावून घेतले आणि आता पाणी मारून घेणार आहे. आमच्या बोरिंगला पाणी भरपूर आहे पण खारं आहे. आणि नळं माहीत नाही इतक्यात ना येऊनच नाही राहिले, खूपच चाट देत आहे नळं. नळाचं पाणी नाही तर चांगलं वाटल्यास, म्हणजे नदीचं पाणी येते नळाला त्यामुळे. परंतु 4-5 दिवसाच्या आड येते नळं आणि ते पण मी दुकानात गेल्यानंतर येते. त्यामुळे मला काही माहीतच नाही राहत कधी नळ आले कधी नाही. आणि मग मी जेव्हा येते दुकानातून तेव्हा ते नळं गेलेले असतात, म्हणून मग मला काही नळाचं पाणी मिळतच नाही. तर म्हणून मग आता मी बोरिंगचंच पाणी मारते. सकाळी उठल्याबरोबर अंगण झाडून छान पूर्ण पाणी मारलं होतं मी अंगणामध्ये. पोर्च पण धुतला होता, परंतु पुन्हा हे काम डबल होऊन गेलं आज. आता मला वाटलं की हे ड्युटीवर जातील तर माझं काही साफसूफ होणार नाही, म्हणून मग मी गॅस काढलं नव्हतं. परंतु हे म्हणाले का मी गॅस ड्युटीवर जात नाही, मला बरं नाही. म्हटलं जाऊ दे, बरं नसलं तरी थोडा आराम करतील आणि मग म्हटलं जाईल दुकानात. परंतु मग पाहिलं अंगाला हात लावून तर ताप निघाला. मग म्हटलं ताप आहे तुम्हाला, त्याच्यापेक्षा मीच कामं करते आणि जाते म्हटलं दुकानामध्ये. म्हणून मग आणि बघा व्हाईट कॅटने सुद्धा थोडे डाग राहिले होते. तर मग हे लिक्विडमध्ये मी काय केलं, त्यामध्ये थोडीशी व्हिनेगर आणि थोडं मीठ टाकलं पुन्हा. तर बघा ना किती सारा फेस आला आहे त्याला. आणि हे झाकण जसं खोललं तसंच अगदी पूर्ण त्याची गॅस जी आहे बाहेर निघाली
आणि पूर्णपणे साफ होऊन गेलं. असं पूर्ण फेस बाहेरच निघालं, अगदी काही हात लावावं लागलं नाही झाकणाला आणि काही नाही. आणि बघा इतकं स्ट्रॉंग झालं आहे ते लिक्विड की खूपच छान. आणि मला तर खूप आवडलं आहे लिक्विड. तुम्ही पण बनवू शकता. तर हे अगदी निंबापासून बनवलेलं आहे. तुम्ही माझा जी मी पेस्ट बनवली आहे तो व्हिडिओ पाहू शकता. तर आता मी पूर्णपणे हे लिक्विड टाकून घेतलं आहे आणि छान घासून घेतलं आहे. आणि घासल्यानंतर मग पुन्हा डबल पाणी मारलं आहे, कारण एकदा पहिले पाणी मारलं होतं आणि आता पण पुन्हा एकदा पाणी मारून घेतलं आहे हे घासल्यानंतर. आणि इतकं छान पायऱ्या झाल्या होत्या की सगळे जे ग्रिलचे पण डाग होते की नाही असे जंग चढल्यासारखे, ते पण डाग या लिक्विडने निघून गेले छान. आणि ग्रिल पण छान स्वच्छ झाली आणि पायऱ्या पण एकदम चकाचक झाल्या बघा. आणि मी पायऱ्यावर यासाठी कुंड्या ठेवते की माझी जे किचनची खिडकी आहे का नाही, त्यातून सकाळी उठलं की झाडाकडे पाहिलं ना खूप छान वाटतं. हिरवं हिरवं सगळं दिसतं. नाहीतर मग असं पोर्चमध्ये ना पाहावं वाटत नाही, सगळं असं मोकळं मोकळं आहे की नाही समोर, त्यामुळे हिरवं हिरवं छान दिसतं. आणि जे मी दुसऱ्या बॉटलमध्ये बनवलं आहे, 2 बॉटल आहे सेम तशाच होत्या. तर मी म्हटलं व्हिनेगर आणि हे या बॉटलमध्ये नव्हतं टाकलं, यामध्ये फक्त शॅम्पू आणि निंबाचं पाणीच आहे. तर बाथरूममधला हा नळ आहे, म्हणजे नळ नाही आहे, नळ हे प्लॅस्टिकचेच लावले आहे. फक्त शॉवरचं जे आहे ना ते आहे, तो शॉवरच्या नळाचं आहे हे. तर हे ना खूप खाऱ्या पाण्याने खराब होतो. तर मी हे दाखवायसाठीच तुम्हाला इतकं खराब होऊ दिलं होतं की लिक्विड कसं बनते कसं नाही त्यामुळे. तर म्हणून मग बघा, आणि टाकल्याबरोबर अगदी थोडं हाताने फिरवलं आणि थोडं घासलं ना ते एकदम चकाचक होऊन गेलं. खूप छान आहे लिक्विड. तुम्ही पण बनवून बघू शकता. बरं हे स्टीलचे नळं किंवा प्लॅस्टिकचे नळं सगळंच साफ होतं, तसंच टाईल्ससुद्धा छान साफ होते. बाथरूमची मी पूर्ण टाईल्स याच लिक्विडने घासली आहे आणि आज पूर्ण लिक्विड खतमच करून टाकला आहे. आणि स्टीलच्या याला कसं आहे, आपलं व्हाईट कॅट किंवा कोणते आपण संडास बाथरूम जे हार्पिक वापरतो ते याला जमत नाही. त्याने काय होतं, काळे डाग पडले की मग ते निघत नाही. म्हणून मी याला हार्पिक किंवा हे काही वापरत नाही. फक्त निरमा किंवा आपली जी रांगोळी असते का नाही त्याने घासून घेते. याला कोणतंही लिक्विड वापरत नाही मी स्टीलच्या नळाला, कारण काळे काळे डाग पडले का मग ते चांगलं दिसत नाही त्यामुळे. परंतु हे लिक्विड खूप छान वाटलं मला. आणि अगदी माझे साबणाचे डब्बेसुद्धा खूप खराब झाले होते, म्हणजे मी ते जाणून बुजून करून केलेच, कारण मी म्हटलं बघू दे मला हे लिक्विड म्हणजे कसं तयार होते कसं नाही हे बघायचं होतं मला म्हणून मी सगळं हे खराब होऊ दिलं. आणि आता छान बघा, इथली थोडीशी टाईल्स ही घासायची राहिली आहे ती, तर तिथे काळा काळा डाग दिसत होतात म्हणून त्याच्यावर पण टाकून बघितलं तर ते पण छान निघालं. ते निघालं म्हणून मग मी पूर्ण टाईल्सच छान घासून टाकली. याने मी म्हटलं टाईल्स बघूच दे कसं होते, तर म्हणून मग पूर्ण छान बाथरूमची टाईल्स घासून टाकली. आणि इतकं छान वाटलं मला हे लिक्विड, म्हणजे इतक्या चांगल्या प्रकारे काम करते म्हणून. आणि आपण बनवलेली कोणतीही वस्तू असो, तिने जर चांगलं काम केलं तर आपल्याला इतका आनंद होतो की नाही. तसंच मला खूप आनंद झाला होता की मी जे लिक्विड बनवलं ते खूप छान झालं आहे म्हणून. तर चला म्हटलं तुमच्याशी थोडंसं शेअर करावं म्हणून मी थोडंसं शेअर केलं आहे, बस एवढंच. आणि बघा किती छान बाथरूम एकदम क्लीन झालं होतं. आणि सगळा म्हणजे माझं बाथरूम हे क्लीनच असते, कारण मी हार्पिक किंवा व्हाईट कॅटने नेहमी घासत असते त्यामुळे. तर यावेळेस या लिक्विडने घासलं, एवढंच फरक आहे फक्त. कारण पांढरी टाईल्स जर असली तर छान स्वच्छच पाहिजे, कारण कोणी जर घरी आलं आपल्या आणि जर बाथरूम खराब असलं तर ते चांगलं वाटत नाही. त्यामुळे एनी टाईम माझं बाथरूम संडास हे सगळं स्वच्छच असते. तर असो. आणि सगळे झाडं मी जेव्हा पावसामध्ये लावले होते तर तेव्हा छान झाले होते, परंतु आता बघा सगळे झाडं हे वाळायला लागले. आपल्या नागवेलीचं पानाचा वेल पण लावला आहे, म्हणजे पानाचा वेल पण लावला आहे खाऊच्या पानाचा, तर तोही छान टिकला होता. परंतु आता हे ऊन तापून राहिला आहे तर तो पण असा झिरमिजल्यासारखा झाला आहे. तर माहीत नाही आता टिकते का नाही. तर आणि जास्वंदाचं तर मोठं झाड होतं ते मी तोडूनच टाकलं आहे. नाहीतर दर वर्षी गणपतीपर्यंत ना 100-150 फुलं निघायची त्या झाडाला, परंतु यावर्षी गणपतीला एकही फूल राहते की नाही का माहीत नाही आता. नाहीतर मग विकतच आणावं लागणार आहे, कारण झाड तर एकही नाही फुलाची यावेळेस माझ्याकडे. तर असो. आणि बघा त्या दिवशी जे गुलाबाचे झाडं आणले होते तर त्याचं पण बार पूर्ण संपला होता फुलांचा, तर मग छान कटिंग करून घेतली त्याची पण. आणि आता याला कळ्या येणं सुरू झालं आहे. या झाडाला नाही येत आहे. हे झाडाची कटिंग काल केली आहे मी, आणि ह्या झाडाची म्हणजे आधीच केली होती, तर याला छान नवीन पालवी पण फुटली आहे आणि कळी पण यायला सुरुवात झाली आहे. तर हे फुलं निघेल आता थोड्या दिवसांनी. आणि असो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.